हाय नमस्कार, मी संगीता किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत बाहेरून कुरकुरीत, खमंग आणि आतून मऊ चविष्ट असलेला पदार्थ ब्रेड पकोडा किंवा ब्रेड पॅटीस। ब्रेड पकोडा हा घराघरात आवडीने बनवला जाणारा एक लोकप्रिय नाश्ता आहे। सकाळचा नाश्ता असो, संध्याकाळचा चहा असो किंवा पाहुण्यांसाठी खास स्नॅक्स, ब्रेड पकोडा हा नेहमीच सर्वांचा आवडता पर्याय ठरतो। ही रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या पद्धतीने आणि स्टेप बाय स्टेप ब्रेड पकोडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। तर व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर वेळ न घालवता आपण रेसिपीला आता सुरुवात करूया। इथे मी एका प्लेटमध्ये 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तुम्ही हिरव्या मिरच्यांच्या ऐवजी एक चमचा एवढी लाल मिरची पावडर घेतली तरीही चालेल। तसेच अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा जिरे आणि 15 ते 20 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। आता हे साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यात घालून पाणी न घालता बारीक करूया। अशा पद्धतीने आपल्याला हे साहित्य वाटून घ्यायचे आहे। आता आपण थोडा वेळ वाटण बाजूला ठेवूया। आता आपण इथे बाउलमध्ये 2 कप एवढे बेसन घेऊया। वजनी प्रमाण म्हणाल तर 200 ग्रॅम एवढा 1 कप आहे, तर 2 कप म्हणजे 400 ग्रॅम एवढं बेसन घेतलेलं आहे। आता यामध्ये 2 चमचे एवढे आपण मिरची, लसूण, ओवा आणि जिरे घातलेले वाटण घालूया। यानंतर थोडीशी हळद पावडर घालूया। तसेच एक मोठा आकाराचा कांदा उभा पातळ कट करून घालूया। यानंतर आपण चवीनुसार 1 चमचा एवढे मीठ घालूया। आता हे साहित्य चमच्याच्या मदतीने चांगले एकजीव मिक्स करून घेऊया। 1 ते 2 मिनिट चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया आणि विस्कलच्या मदतीने चांगलं मिक्स करून घेऊया। आणि लागेल तसं पाणी घालून त्याचा एक सेमी सॉफ्ट असा आपल्याला डो तयार करून घ्यायचा आहे। आपल्याला या बॅटरची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीची ठेवायची आहे की हे बॅटर जास्त घट्टही नको आणि खूप पातळही नको, कारण घट्ट ठेवली तर पॅटीस कुरकुरीत होणार नाही आणि पातळ ठेवली तर आपले पॅटीस खूप तेलकट होईल किंवा पॅटीस खूप तेल सोकून घेतील। त्यामुळे आपल्याला हे बॅटर जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही असे ठेवायचे आहे किंवा करायचे आहे। यानंतर आपण त्याला 5 ते 10 मिनिट झाकून ठेवूया आणि गॅसवर लोखंडी कढई ठेवून त्यामध्ये तेल तापण्यासाठी घालून घेऊया। आता 10 मिनिटानंतर यामध्ये आपण अगदी 1 ते 2 चिमूट एवढाच आपण बेकिंग सोडा घालणार आहोत आणि त्यानंतर पुन्हा विस्कलच्या मदतीने चांगलं हे बॅटर मिक्स करून घेणार आहोत। पीठ चांगले फेटून घेतल्यामुळे ते हलके बनते। पीठ फेटून झाल्यानंतर आपण नेहमीच्या वापरातील कोणताही ब्रेड घेऊया। फक्त मिल्क ब्रेड घ्यायचा नाही, तर साधा ब्रेड आपल्याला घ्यायचा आहे। मिल्क ब्रेडमुळे पॅटीस थोडेसे गोडसर लागतात किंवा ब्रेड ब्राऊन ही आपल्याला वापरायचा नाही, तर सँडविच ब्रेड आपल्याला घ्यायचा आहे। आता आपण ब्रेडची एक स्लाइस घेऊन बेसनच्या बॅटरमध्ये बुडवून पटकन आपल्याला गरम तेलामध्ये सोडायचे आहे। ही प्रक्रिया आपल्याला पटपट करायची आहे, कारण ब्रेड जर जास्त वेळ बॅटरमध्ये राहिला तर तो पूर्ण तुटतो किंवा विरघळतो आणि आपल्याला तो बॅटरमधून उचलता येत नाही। त्यामुळे आपल्याला ही प्रक्रिया पटकन करायची आहे। आता आपल्याला इथं गॅसची फ्लेम हाय टू मीडियम ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला पॅटीस दोन्ही बाजूनी खरपूस असे तळून घ्यायचे आहेत। आता इथे आपण बेकिंग सोडा वापरण्याऐवजी जर 1 चमचा एवढं कडकडीत गरम तेल जरी ह्या बॅटरमध्ये घातलं तरीही चालेल आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं आणि छान असे ब्रेड पकोडे तेलामध्ये सोडायचे आणि दोन्ही बाजूनी खरपूस असे सोनेरी रंगावर तळून घ्यायचे। हे पहा, तुम्ही बघू शकता की आपले पॅटीस किती क्रिस्पी तळून तयार झाले आहेत।
असे वाटते की पाहता क्षणी खावे. आता आपण राहिलेले पॅटीस देखील एक एक करून तळून घेऊया. अशा पद्धतीने बाहेरून कुरकुरीत, खमंग आणि आतून मऊ आणि स्वादिष्ट असे आपले पॅटीस तयार झाले आहे. चला तर मग अशा पद्धतीने तुम्हीही एकदा तरी ब्रेड पकोडा किंवा ब्रेड पॅटीस नक्की तयार करून पहा. चला तर मग अशाच चमचमीत आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी संगीता किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि हो, कमेंटही करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.